हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीत प्रणूमध्ये आपण अगदी मस्त आणि खूप सोपी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे रुअफजा। त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सब्जा भिजत घालायचा आहे। सब्जा म्हणजे चिया सीड्स किंवा तुम्ही त्याला तुळशीच्या बिया सुद्धा म्हणू शकता। 1 चमचाभर इतके चिया सीड्स आपण इथे पाण्यामध्ये भिजत ठेवलेत। 10-15 मिनिटात ते मस्त असे फुलतात। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 10-15 मिनिटच आपण हे चिया सीड्स ठेवले होते पाण्यामध्ये आणि ते अगदी मस्त असे फुललेले आहेत। आता हे आपण रुअफजा बनवताना वापरणार आहोत। हे तसे हे ऑप्शनल आहे। आता उन्हाळा आहे म्हणून आवर्जून आपण हे चिया सीड्स यामध्ये टाकणार आहोत। आता रुअफजा बनवण्यासाठी आपण एक मस्त असा जार घेतलाय। यामध्ये आपण दूध घ्यायचंय। अगदी व्यवस्थित क्वांटिटीमध्ये दूध घेतलेलं आहे। साधारणतः 2 ग्लास इतका रुअफजा यामध्ये बनेल। तापवलेलं दूध आपण इथे गार करून घेतलेलं आहे। त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा इतकी शुगर पावडर आपण टाकलेले आहे आणि त्यामध्ये आपण साधारणतः 4 मोठे चमचे इतके रुअफजा टाकायचा आहे। छान असा दुधाला पिंक कलर येईपर्यंत आपल्याला हा रुअफजा टाकायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे ना तुम्ही हा कमी जास्त करू शकता। रुअफजा मध्ये आपण आईस्क्रीम टाकणार असेल तर शुगर टाकायची काही गरज नाही लागत आणि आईस्क्रीम नसेल टाकणार तर मात्र शुगर टाकावी लागते। आपण इथे आईस्क्रीम टाकणार आहे म्हणून आपण फक्त अर्धा चमचा इतकी पावडर शुगर वापरलेली आहे। आता हा जो सब्जा किंवा चिया सीड्स आपण भिजवून ठेवलेले होते ते यामध्ये टाकलेत। त्यानंतर 1 मोठा चमचा इतका आईस्क्रीम यामध्ये टाकायचे। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा आईस्क्रीम यामध्ये वापरू शकता। आईस क्यूब्स टाकायचे यामध्ये आणि मस्त असं वरून चिया सीड्स टाकायचे पुन्हा एकदा। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान थंडगार असा रुअफजा बनवून तयार आहे। डीमार्ट मध्ये किंवा कोणत्याही सुपरमार्केटमध्ये तुम्हाला रुअफजाची बॉटल अगदी आरामात मिळून जाईल। ज्या पद्धतीने आपण दुधामध्ये रुअफजा बनवला त्याच पद्धतीने तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा तो बनवू शकता बिना आईस्क्रीमचा। सध्या उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यावा असं हे पेय आहे। नक्कीच रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।